हॅलो गाईज. तर आज आम्ही परत तुमच्या भेटीला आलेलो आहे. आज आम्ही पुण्यातल्या एका ठिकाणी जाणार आहे. सगळ्यांना ते प्लेस माहिती आहे, असं काय नवीन प्लेसवर आम्ही काय जाऊन एक्सप्लोअर करणार आहे अशातला भाग नाही आहे. आणि सगळ्यांच्या आवडीचं ते ठिकाण आहे, अनुष्काचं तर जास्त आवडीचं ठिकाण आहे. आता ते काय आहे, कुठं आहे ते आपण काय आहे ते नाही सांगणार, आत्ता नाही सांगणार आहे, पण काय ते तुम्हाला कळेल पुढच्या जे काय आम्ही कंटिन्यू करू त्यामध्ये. तर ते काय आहे नक्की, आम्ही कुठं चाललो आहे, आम्ही काय एक्सप्लोअर करणार आहे, ह्यासाठी बघत राहा आमचा हा ब्लॉग. आम्ही आलेलो आहे आता परत रेडी झालो आहे. आता आम्ही बाहेर पडतोय. आम्हाला थोडासा लेट झाला आहे निघायला, भरपूर थोडा नाही भरपूर. आणि कशामुळे कुणामुळे झालं आहे तुम्हाला चांगलंच भेटतो आता तिथे जाऊन तुम्हाला, कारण आता लेट झाला. चलो बाय. आम्ही आलोय अर्ध्या रस्त्यामध्ये. मॅप लावायसाठी परत थांबलोय, कारण ते मॅपशिवाय नाही सांगितलं आम्ही लास्ट ब्लॉगमध्ये. तो बघितला नसेल तर नक्की बघा. आम्ही टू व्हीलरवरून का आलो आहे, कारण आम्ही जिथे निघालो आहे ना तिथे जरा पण फोर व्हीलरसाठी लावायला जागा नाही आहे. म्हणजे जिथे असेल ना ते भरपूर लांब आहे, जवळजवळ 1-1.5 किलोमीटर तरी असेल. गाईज, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही दगडूशेठला आलो आहे. दगडूशेठला आमचं आवडतं प्लेस. आम्ही इथे नारळ वगैरे नाही घेतला, कारण आम्ही लास्ट टाईमच घेतला होता. त्यामुळे आता दुर्वा, गुलाबाचं फूल, जास्वंदाचं इतकंच घेतलं आहे. दगडूशेठच्या बघू शकता आता लाईनमध्ये आहे. आम्ही भरपूर लांबून ठेवलेली लाईन, फिरून 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 चाललोय. आम्हाला आतलं काय दाखवता येणार नाही तिथं, कारण आतमध्ये कॅमेरा इज नॉट अलाउड. तुम्हाला माहिती आहे का वरती एवढं असतं बसायला? तर गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला वर एक स्टेअर्स आहेत साईड, होताना लेफ्ट साईडला स्टेअर्स आहेत. तुम्हाला त्या स्टेअर्स घ्यायच्यात. तुम्ही इकडे वरती गॅलरीत देऊ शकता, आणि तुम्ही इकडे निवांत बसू शकता. आता मी बॅक कॅमेऱ्यात दाखवू नाही शकत, कारण इथे बसलेले असतात मागे. गरम होतंय म्हणून हे असं सुरू केलंय, छान केलंय. स्प्रिंकल छान वाटतंय गार. इथे एन पार्कचं ऑप्शन तुमच्याकडे इथं अवेलेबल आहे. फ्री एंट्रन्स आहे बघा. तर इथे तुम्ही तुमची टू व्हीलर पार्क करू शकता, आणि 30 रुपीज पर आवर तुम्ही असे पार्क करू शकता. आणि मंदिराचं एकदम जवळ आहे, त्यामुळे तुम्हाला चालायचं वगैरे जास्त काही त्रास होणार नाही आहे. तुम्ही एकदम मंदिरच्या जवळ पार्क करू शकता बाईक तुमची. तर इथं आमचं दर्शन खूप छान प्रकारे झालेलं आहे. तर आम्ही एका नवीन ठिकाणी चाललेलो आहे, तर तेही ठिकाणी आम्ही तुम्हाला काही सांगणार नाही आहे. चला तर भेटूया मग त्या नवीन ठिकाणी. आम्ही आता अनप्लॅन एका प्लेसवरती आलो आहे. तर आता आपण सांगूयात त्याला कुठं आलो आहे. आम्ही शंकर महाराज समाधी मठ आहे तिथं आलो. आता पुण्यात भरपूर फेमस आहे, जे लोक पुण्याचे आहेत त्यांना माहिती असेल. कणकवलीमध्ये आहे ते लोकेटेड. बऱ्याच जणांना म्हणजे बरेच फोटो येतात. आता बघूयात आतमध्ये जर परमिशन असेल व्हिडिओ शूट करायची तर आम्ही नक्की दाखवू. आवाजाचा परत तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल, कारण आम्ही बाहेर आलो ट्रॅफिकमध्ये आहे. ठीक आहे, आता थोडे दिवस समजून घ्या. आम्ही आता चाफ्याची फुलं घेतल्यात तिथे. इथे माझ्या नवऱ्याचं डोकं थोडं कट झालं आहे, ते माझ्यामुळेच झालं आहे. असं दे स्टेट येऊन चाफ्याचे फुलं घेतलं त्याची. मी म्हणलेलं आहे ना की मी गुलाबाचं फुल घेते. परत म्हणलं ठीक आहे जाऊ दे, ते एकच घेतलं. परत मला आतमध्ये आल्यावर बोलले की याची अशी स्टोरी आहे की स्टोरी असं नाही काय, पण शंकर महाराजांना गुलाबाचं फूल वगैरे आवडतं, पण त्यांचे गुरु स्वामी समर्थ असल्यामुळे त्यांना स्वामी समर्थांना चाफा आवडतं ना, मग त्यामुळे मग गुलाब आणि चाफा दोन्ही पण असतात. दोन्हीपैकी तुम्ही काही इकडं त्यांची चरणी अर्पण करू शकता. असं काही नाही की स्पेसिफिकली तुम्हाला गुलाबाचं अर्पण केलं पाहिजे. चॉईस आहे ते. हे बघा असं मंदिर आहे. हे मठ आहे, मंदिर नाही म्हणायचं त्याला, मठ. आणि हा स्पेस पण छान आहे, छान केलेला आहे. चप्पल वगैरे स्टँड वगैरे. तर आम्ही आज जातो. बघूया आपलं जेवढं कवर होतं तेवढं. सावलीत थांबून व्हिडिओ केलेला आहे, भरपूर आहे. आता आम्ही व्हिडिओ बंद करतो. तर मी हिंडे तसं थोडंफार असं वाटतं. बघू आता आतमध्ये एंट्री करायची. झालेलं आहे आता दर्शन.
आलोय बाहेर थोडी पण गर्दी नाही कसलीच. हे बघा आता एक्झिट आहे मंदिरचं मठाचं. शंकर महाराजांची स्टोरी वगैरे इकडे सगळे सांगितलेली आहे. सगळे फ्लेक्स टाईप सगळं लावलेलं आहे तिकडे स्टोरी सगळी वाचू शकता. आणि आता पलीकडे बघूया फक्त दुपारची वेळ काय अवेलेबल आहे का नाही असेल तर आम्ही तसं तुम्हाला पण आता मजा नाही झाली. मी फ्रंट कॅमेरा चालू केलेला तिकडे आणि एकटे बोलत होती. कॅमेऱ्यावर थोडा गाडी समजून घ्या. परत एकदा आम्हाला रेटिंग घ्यायला लागेल. तर प्रसाद मिळालेला आहे मला वाटतं दुपारची वेळ आहे. अरे यार इथे तर सगळाच कट झालेला आहे, काही सुद्धा दिसत नाही आहेत. हे मला आत्ता सगळं एडिट करताना कळते की हे थोडे पण आलेले नाही आहेत या क्लिपमध्ये. सही आहे ना. तरी नाही आहे जास्त गर्दी एवढी. प्रसाद हां तिथे प्रसाद वाटप आहे आणि एकदम क्लीन आहे, एकदम सुंदर आहे मंदिर. तुम्ही कधी या मंदिरात आपलं दर्शन झालेलं आहे. तुम्ही आता इथं बघू शकता. मग आम्हाला व्यवस्थित तुम्हाला दाखवतं ना मठाची एंट्रन्स. ते वडाचं झाड आहे मोठं. वडाचं का पिंपळाचं आहे? पिंपळाचं असं वाटतं. पिंपळ आहे का? वडाचं आता आम्ही झालोय घरी जाऊन अजून आता आम्ही घरी फ्रेशन अप झालो. आता मी 2 ठिकाणी गेलेलो, दगडूशेठ आणि शंकर महाराजांचा मठ. दगडूशेठ आणि हा काल मंगळवार होता. मग हा तर काल 2 गोष्टी आमच्यासोबत अशा काही छान घडल्या आणि आज आम्ही मंदिरात पण गेलेलो. तर आज पण एक छान गोष्ट घडली आमच्यासोबत. पण ते छोट्या मोठ्या गोष्टी पण ठीक आहे आमच्यासाठी मोठ्या आहेत त्या. पण ठीक आहे आमच्यासाठी मोठ्या आहेत. कसा वाटला तुम्हाला आज आमचा दिवस हे तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुण्यात आणखी काय असेल असे वेगळे वेगळे अजून पॉईंट्स जर तुम्हाला बघायची इच्छा असेल पुण्यातली तर आम्हाला नक्की कमेंट करा. ट्राय करू आम्ही तुम्हाला नवीन नवीन पॉईंट्स दाखवायचे. आणि या सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. अँड सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय.